चला इथून स्पर्धेत सामन्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. सिंगलच्या साह्यानं इथे मात्र संघाचं खातं ओपन झालंय. सेमीफायनलची लढत आजच्या दिवसातील शेवटची मॅच चेरवली विपक्ष जय वागेश्वर तामसई या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं चेरवली संघ चांगला खेळ साकारत असताना सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि त्याचबरोबर तामसई संघ देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेचा बॉल कमी गतीने फेकला. लेग कटचा वापर आणि त्यावर मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु राज शिधा मात्र बीट झालाय. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. एक धाव धावफलकावर जमा झाली. इथून मात्र सामना 3 षटकाचा राहील. खऱ्या अर्थानं ही देखील यामध्ये कुठली शंका नसणार आहे. या मॅच साठी दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. 2 बॉलचा खेळ संपला. एक धाव धावफलकावर जोडली गेली. दीपक चांगली गोलंदाजी करतो. स्विच हिटचा प्रयत्न आणि बॉलला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप पॉइंटच्या हा येतोय राजच्या बॅटमधनं. A1 क्वालिटीचा लॉंग एज षटकार. सात धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. यावेळेस देखील आपण पाहिला बॉल पडल्यानंतर आउटस्विंग झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये व्यावून विसावलाय. पहा पहिला बॉल वेगाने फेकला त्यानंतर स्लोवर डिलिव्हरी त्यानंतर आणखीन एक वेगवान फेकण्याचा प्रयत्न परंतु त्यावरती स्विच हिट फटका पाहायला मिळाला. आक्रमकता सिद्ध केली राज या फलंदाजांना. तिथून आणखीन एक डॉट बॉल फेकलाय. 7 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. दीपक मात्र या मॅच मध्ये कुठेतरी खराबीचा षटक फेकत असताना आणखीन एक स्विचचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला नाही आणि इथून लेग बीचच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. विकेट किपरनं थोडीशी चुकी केली आणि इथून सिंगल मिळण्याच्या मदतीनं 8 धावा स्कोर वरती लागल्या जातील. जय वागेश्वर तामसई टीमच्या सलामीर जोडी आपण पाहिली प्रति मॅच मध्ये चांगली कामगिरी करते राजशिदाना मंगलपीर आणि या मॅच मध्ये देखील 8 धावा जमा झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातील P1च्या पहिल्या षटकातील शिल्लक असेल. मंगलसाठी हा बॉल बॅटची कडा परंतु तिथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा आहे ना गरजेचा. एक सिंगल इथे लेगपीच्या स्वरूपामध्ये कंप्लीट झाली. बॉल खऱ्या अर्थानं खांद्यावरती आदळलाय आणि तिथून एक सिंगल कंप्लीट झाल्या. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. बाजूने आपण पाहिलं सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग करते. 2 बॉल 1 धाव मंगलच्या बॅटमध्ये आली. 4 बॉल 6 धावा हा आपण पाहिला तर राजच्या बॅटमध्ये आले. त्यावेळेचा बॉल फुलालीचा त्यावरती मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होईल का? इथे अशी स्ट्राईक रोटेट नसणार आहे. ही देखील आपण याला पंचांचा इशारा आलाय. इथून डॉट बॉल फेकलाय. पहा रिक्वायरमेंट आपण पाहिलं 9च्या पूर्णांक जरी झाले तर 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर वरती लागू शकतात. परंतु इथं विश्वनाथ पहिला बॉल डॉट फेकलाय. कमबॅकिंग पाहायला मिळते चेरवली संघाकडनं. शेवटची मॅच एकमेकांसमोर झुंज देत असताना यावेळेचा बॉल आणखीन एक कमी गतीने फेकलाय. पुन्हा एकदा बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल फेकलाय. बॅक टू बॅक दुसरा विश्वनाथनं आणि मॅच मध्ये कमबॅक तो करतोय. इथून डॉट बॉल फेकले. विश्वनाथ चांगले गोलंदाजी करतो. यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला शतक आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न इथून होणार नाहीये. खऱ्या अर्थानं डॉट बॉल आल्यानंतर मंगल मात्र इथे कुठेतरी थोडासा बॅकफोर्ड मध्ये गेला. एक सिंगल मिळते. डबल डिजिट मध्ये जाऊन तो फलक पोहोचलाय. 10 या आकड्यावरती. इथून अर्ध्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही आपण पाहिला 3 बॉल अजूनही बाकी असतील या षटकातील आणि या षटकातील आपण पाहिलं तर 3 बॉल मध्ये अजून एखादा मोठा फटका येणं जय वागेश्वर तामसई टीम साठी गरजेचं असेल आणि त्यासाठी देखील ओळखला जातोय राजशील ज्याच्या बॅटमध्ये
मागच्या ओव्हर मध्ये स्विच करत असताना गगनचुंबी षटकार आलाय. यावेळेस देखील आकाशाला स्पर्श करत असताना बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. राजच्या बॅटमध्ये येतोय लॉंगेस्ट 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 षटकार. साधावाच्या मदतीने इथे देखील दुसरा षटकार येतोय राजच्या बॅटमधनं आणि 16 धावा टोटल स्कोर वरती. यावरचा देखील हाफ ट्रॅकर त्यावरती आक्रमक करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतील. हा आव्हान चेंडू इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने थोडंसं दडपण देखील आलंय. विश्वनाथ या गोलंदाजावरती सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली. तिथून मात्र बराच उशीर नंतर मैदानाच्या आतमध्ये त्यानं फील्ड सजवली. त्यानंतर आपण पाहिलं 17 धावा. यावर देखील फुला लेनचा त्यावरती आक्रमक करण्याचा प्रयत्न झाला होता. इथून बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. कमी गतीने फेकण्याचा प्रयत्न. इथून आपण म्हटलं जातं प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं असतं आणि तेच व्हेरिएशन इथं मात्र विश्वनाथनं वापरलंय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉलच्या मदतीने भावी 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. टोटल स्कोर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. विश्वनाथ तयार. राजसाठी कमी गतीने फेकला होता हाफ ट्रॅकर. पुल करताना पॉवरफुल बॉल चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा पार. हा देखील येतोय दणदण करीत येतोय षटकार. अरे बॉल संपलाय आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. 11.5च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा जमा केल्या आहेत. अजूनही जर आपण पाहिलं शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय चेरवली संघाकडनं अल्पेश. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कमबॅकिंग करण्यासाठी ज्याला निवडलं गेलंय अल्पेश कतकरी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मंगलसाठी हा पहिला बॉल कमी गतीने फेकला होता. चॉप करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं डीप पॉइंटला शतक आहे त्याच्याकडनं. इथे मात्र चांगले शतक झाले. 2 धावा कंप्लीट झाल्यात परंतु फेकी खराब झाली. वेगानं तिसरी धाव देखील इथे कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावांच्या मदतीने धावफलक वेगाने वाढेल जाऊन पोहोचली. जय वागेश्वर तामसे संघ 26 लॉस ऑफ 0 विकेट्स. इथून मात्र स्ट्राईक खऱ्या अर्थानं रोटेट झाली. राजा फलंदाजाकडे ज्याच्या बॅटमध्ये मागच्या षटकामध्ये 2 षटकार आणि पहिल्या षटकामध्ये 1 षटकार आला होता. 3 षटकार अद्यापर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहिलेत. या इनिंग मध्ये 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी असेल आणि गोलंदाजी मार्क वरती अल्पेश कातकरी. यावेळचा बॉल आपण पाहिला पंच आमच्याकडे वळतील. हा खराब चेंडू. पहिल्या बॉलवर इथे 3 धावा आल्यानंतर थोडंसं दडपण आलं. एक अवंतर धाव इथे एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. अल्पेश या गोलंदाजांना थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय परंतु चिरवली संघाचा विचार करत सकाळच्या सत्रामध्ये त्याने देखील 47 धावा ठोकल्या होत्या 4 षटकामध्ये. इथून आपण पाहिलं तर 27 धावा टोटल स्कोर वरती लागल्या. चांगली फटकेबाजी राजसाठी. यावेळेचा बॉल लुवर फुटबॉल फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नसणारे आणि हा देखील बॉल जाईल सीमा पार. हा देखील ऐतिहासिक 4 येतोय चौकार. मदतीने आणखी धावफलके वेगाने वाढती. 31 धावा स्कोर वरती लागल्या. 31 लॉस ऑफ 0 विकेट्स. इथून वागता आक्रमकता पाहायला मिळते. आल्या बॉलला बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकत असताना इथून आणखीन एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे देखील नसणारे. गॅप खूप मोठी आहे 2 खेळाडूंच्या मधून. जाईल हा देखील बॉल सीमा पार. येतो चौकार. आतमध्ये राजशिदा वादळ
थांबायला तयार नाहीये, परंतु इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण तिथे त्यांमध्ये तितका ताळमेळ बसला नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळाय, इथून जीवदान मिळालंय, 2 धावा देखील मिळतील जय वागेश्वर तामसे टीमला. 2 धावांच्या मदतीने आपण पाहिला टोटल स्कोअर 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी असेल. इनिंग मधला चांगली फटकेबाजी, मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी साकार दिया. आता आपण पाहिलं 10 बॉल 28 धावा राजच्या बॅटमध्ये पाहिल्यात. यावेळी देखील खोलवर डब्याचा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र बॅटची कडानं इथे फलंदाज बाद होईल. शेवटून दुसऱ्या बॉलवरती इथे मात्र विकेट मिळवल्या. फलंदाजाला इथून मात्र बाद व्हावा लागेल. चला मी विनंती करतोय पंचांवरती दबाव टाकू नये. 5 विकेट दिली त्यामुळे एक तर वादावाद होऊ नये. चला अंतिम बॉल या इनिंग मध्ये शिल्लक. धावफलकाचा विचार केला तर 37 धावा. डागपुरी आताचा फलंदाज प्रभाकर उघडा, फलंदाज स्ट्राईक. यावेळेचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. नो मॅच लाईन मध्ये चेंडू आदळा, एकदा वेगाने कंप्लीट केला, दुसरी साठी प्रयत्न, 2 धावा वेगाने, तिसरीचा प्रयत्न होईल का? इथे पहा मिस फील्ड पाहायला मिळते आणि मिस फील्डचा फायदा जय वागेश्वर तामसे टीमला. 3 धाव्यांच्या मदतीनं इथे मात्र 40 धावा कंप्लीट झाल्यात आणि 41 धावांचं लक्ष्य शेरवली टीम समोर पार पडत असताना पाहायला मिळतोय. फक्त 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विश्वनाथांना नागेश चिरवली सगळ्याकडनं. पहिला बॉल वेगाने फेकलाय प्रभाकरनं आणि इथे डॉट बॉल चांगला पाहायला मिळते. डॉट बॉलच्या साह्यानं प्रति मॅच मध्ये प्रभाकरनं देखील सुरुवात केली. तुटून पडलाय हा गोलंदाज फलंदाजांवरती. ज्या पद्धतीनं अद्यापर्यंत या गोलंदाजावरती म्हटलं तर पहिल्या मॅच मध्ये चौकार आला होता, तिथून मात्र एकही मोठा फटका या गोलंदाजांना लगावून दिला नाहीये.
आणखीन एक त्याच पद्धतीने इथून मात्र बॉल पडल्यानंतर थोडीशी उशीर जास्ती पाहायला मिळते आणि सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल बॅक टू बॅक दुसरा फेकत असताना प्रभाकर उघडा चांगली गोलंदाजी करतोय. जे वागेश्वर तामसे संघ शेवटच्या मॅच मध्ये झुंज देत असताना चेरवली टीमला 41 धावांचा पाठला इथून मात्र करावा लागेल. यावेळेस विश्वनाथसाठी आणखीन एक स्टेप आउट करण्याचा प्रयत्न फलंदाजांना आपण पाहिला. पंच आमच्याकडे बोलतील, ऑनफिल्ड पंच जेव्हा आमच्याकडे इशारा करतील तेव्हाच आम्ही रिव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला कळवू. त्यानंतर जे पंच निर्णय देतील ते आपल्याला पत्करावं लागेल. इथे मात्र खराब चेंडू फेकलाय. 2 बॉल डॉट आल्यानंतर इथे आपण पाहिलं तर अवंतर चेंडू फेकलाय. थोडस दिशा भटकत असताना वेगावर स्वार होऊन असताना टप्पा थोडीसा चुकीचा पडला. गोलंदाज जोतोय पुन्हा एकदा प्रभाकर उघडा पंचाच्या डावे स्टिकडं. आणखीन एक हॅप ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि थडम्याचा क्षेत्राच्या बीट झालाय. बॉल मागच्या दिशेने जाईल सीमा पार. येतोय विश्वनाथच्या बॅट मध्ये चौकार. हो साहेब. मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला तर 5 आकड्यावरती पोहोचले. स्वतःच वैयक्तिक खातं विश्वनाथनं 4 चौकारानं खोललंय आणि इथून मात्र आपण पाहिलं या फटक्याची गरज असणार आहे चेरवली टीमला. प्रभाकरचा हा बॉल आडव्या बॅटने मिड विकेटला क्षेत्ररक्षक असणार आहे परंतु त्याला थोडस माघारी पडलंय. बॉल आणखीन एक जाईल. बॅक टू बॅक दुसरा चौकार विश्वनाथच्या बॅटमध्ये येतोय. या 4 धावांच्या मदतीने 9 धावा टोटल स्कोर वरती लागल्या. इथून मात्र आक्रमकतेला सुरुवात झाली. सामना अजूनही कुणी हरला नाहीये, जिंकला नाहीये. अवळेस देखील आडव्या बॅटने क्षेत्ररक्षण तिथे देखील नसणारे गॅप शोधली. बॉल जाईल सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा चौकार हॅट्रिक पाहायला मिळते विश्वनाथच्या बॅटमधून. निर्माण होत असताना या मॅच मध्ये प्रभाकर वरती हल्ला चढवलाय विश्वनाथ या फलंदाजांना. शेवटचा बॉल अंतिम बॉल अजूनही या षटकात शिल्लक असणारे रनअप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. डेथ बॉलची सांगता नागेश सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 13 बॉल 28 चं समीकरण. या बॉलवर जरी का मोठा फटका आला तर रन रेट तितका कमी होईल परंतु डॉट आला तर मात्र दबावाने निर्माण. फुल टॉस बॉल बॅटची कडा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण येतो. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली विश्वनाथ. पहिल्या षटकाचा खेळीतून संपलाय. टोटल स्कोर आपण पाहिला 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय चेरवली. समीकरण आपण पाहिलं तर चेंजिंग झालंय. 12 बॉल 27 धावांची आवश्यकता. 41 धावांचा पाठला करत असताना चांगली फटकेबाजी पहिल्या ओव्हर मध्ये झाली. प्रभाकर वरती हल्ला चढवत यावेळी दुसरा गोलंदाज राजदा वापरला गेला. हाफ ट्रॅकर हुक केलाय. पॉवरफुल बॉल जाईल सीमा पार. षटकार. बॅट्समॅन पद्धतीनं आपण जर पाहिलं तर 11 बॉल 21 धावांचं समीकरण. प्रति बॉल मध्ये इथे मात्र प्रेशर निर्माण होत आहे तामसई या टीम वरती. गोलंदाज राजवरती देखील पहिल्या बॉलवर विश्वनाथ हल्ला चढवलाय. यावेळी आणखीन एक वेगाने फेकलाय. वेगावर स्वार. बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय.
डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं इथून मात्र दुसऱ्या बॉलचा खेळ संपलाय. अजूनही या षटकामध्ये 4 बॉल शिल्लक असतील. 21 धावा अजूनही पाहिजेत. शेरवली टीमला 41 धावांचा पाठलाग करत असताना 20 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. विश्वनाथ चांगली फटकेबाजी करतोय. यावेळी स्टेप आउट करण्याचा प्रयत्न खोलवर मध्ये टाकलाय. तेवरती ऑन साइडला फटका आपण पाहतो. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न होईल का? रन आउटची संधी इथे डायरेक्ट हिट करण्याचा डेंजर हिटला आपण पाहिलं तर इथून 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं आणखीन धावफलकेत वाढ. आणखीन समीकरण चेंजिंग होईल. 9 बॉल 19 धावांची गरज. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. इथून राजवरती देखील प्रेशर वाढलंय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर विश्वनाथ देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता करू आहे. 9 बॉल अजूनही आपण पाहिलं. 19 ची गरज. गोलंदाज सज्ज. आणखीन एक पजवाच्या उजवीकडनं इथे वेगवान चेंडू फेकलाय. पहा बॅटच्या समोरून बॉलचा उसळी मिळाली आणि फलंदाज बीट झाला विश्वनाथ. बॅक आणि पहिला आपण बॅटचा बॉल संपर्क नव्हता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅकिंग केली. 8 बॉल 19 चे समीकरण. अजूनही 2 निर्णायक बॉल फेकण्यासाठी राज सज्ज होतोय या षटकातील. आणखीन एक आडव्या बॅटने डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक नसणारे आणि जाईल हा देखील सीमा पार येतोय चौकार. या 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. 7 बॉल 15 धावांची गरज. ज्या पद्धतीनं राजनं फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, त्यानंतर मात्र विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. 7 बॉल 15 ची गरज. शेवटचा निर्णायक बॉल राज सज्ज झालाय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथं मात्र आपण पाहिला बॅटचा बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची संख्या शेवटच्या बॉलवर झाली आणि षटक क्रमांक इथं दुसरा संपलाय. अवघ्या आपण पाहिलं 6 बॉल 15 धावांचं समीकरण चेरवली टीम समोर पाहायला मिळत आहे. शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅच साठी आपण पाहिलं तर दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत असताना वैयक्तिक आत्यापर्यंत पाहिलं विश्वनाथ 12 बॉल 25 धावांची तो खेळ करतोय आणि अजूनही एकही बॉल खेळला नाहीये. नागेश हा फलंदाज सलामीसाठी आलाय. नॉन स्ट्राईक एंडला तो उभा होता. त्यानंतर बऱ्याच हुशारीनंतर त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट झाली. 6 बॉल 15चं समीकरण. शेवटच्या मॅच मध्ये रोमांचकता निर्माण होत असताना गोलंदाज सज्ज झालाय. महेशचा फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक असणारे लॉंग ऑनला तिथे मात्र त्याच्याकडनं चुकी होणार नाही. सिंगल कंप्लीट झाली. स्ट्राईक इथून मात्र विश्वनाथ सोडणार नाही. सिंगलच्या मदतीनं आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 14 ची गरज. 5 बॉल 14. कोण जिंकेला सामना पुढच्या फेरीमध्ये आपण पाहिला तर फायनल मध्ये दाखल होईल. इथून मात्र जल्लोष एकाच्या गावामध्ये तर उद्घट्ट एकाच्या गावामध्ये पाहायला मिळेल. 4 बॉल 14 ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय विश्वनाथसाठी. हा बॉल फुल टॉस आणि त्यावरती फुल टॉल वसूल. ज्यावरती आक्रमकता पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमा पार. येतोय षटकार आणि इथे पंचांचा इशारा आलाय. नो बॉल साठी चेकिंग होईल startcricket.in च्या माध्यमातून. प्रति अँगलने इथे मात्र चेकिंग केलं जात आहे. या बॉल वरती मात्र आपण पाहिलं फुलटॉस बॉल वरती षटकार तर लगावलाय, परंतु इथे बीमर साठी चेकिंग केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी असणारे पहा. चांगला डिसिजन आलाय पंचाच्या माध्यमातून. इथून मात्र गोलंदाजासाठी चांगली संधी. विश्राम पाटील साहेब यांच्याकडनं 2 डॉट बॉल फेकले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. आणि मॅच मध्ये कॅश प्राइजची गरज नाहीये, परंतु मॅच जिंकली तर जल्लोष पाहायला मिळेल. षटकार जर ठोकलाय
विश्वनाथनं यावेळेस देखील आडव्या बॅटमॅन विकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्या शरीराला ढकलून दिलाय. व्हॉट्स अ एफर्ट, कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. इथून मात्र झेल टिपलाय आणि फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. विश्वनाथ पण अजूनही पंचांचा डिसिजन येणं यस रिव्ह्यू चेकिंग केलं जाईल. स्टार क्रिकेट .in माध्यमातून लाजवाब एफर्ट पाहायला मिळालाय राजच्या माध्यमातून. जरी काही इथून मात्र फलंदाज बाद झाला तर मात्र नक्कीच मॅच मध्ये रोमांचक. इथे विकेट असणारे चेकिंग देखील झाल्या स्टार क्रिकेट .in माध्यमातून. फलंदाज बाद असणारे विश्वनाथला परतावं लागेल. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र मैदानाच्या बाहेर काढण्यात यश आलाय. महेश या गोलंदाजाला अप्रतिम झेल बघितलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं अप्रतिम झेल स्वतःच्या शरीराला ढकलून दिलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट तर यालाच तर म्हटलं जातं आपल्या जीवाची पर्वा न करता. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये या पद्धतीने अनेकदा खेळाडू पाहायला मिळतात. आता रंगा इथे सगळं चेक करतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर समीकरण आपण पाहिलं तर इथून आणखीन एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये जमा केलं जाईल. अप्रतिम झेल टिपलाय. अविश्वसनीय झेल एफर्ट पाहायला मिळाला राजशीतच्या माध्यमातून. विकेट आहे ना, विकेटच असणारे पहा फायनल डिसिजन आलाय. इथून अनेकशा प्रेक्षक वर्गाने देखील पाहिलंय विकेट असणारे. तीन बॉल 7 समीकरण प्रति डॉट बॉल साठी विश्राम पाटील यांच्याकडनं आठ धावांची गरज आहे. सॉरी 3 बॉल 8 धावांचं समीकरण. यावेळेस मॅच मध्ये रोमांचकता आणली. राशिद या क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय. अप्रतिम झेल जिथून मात्र मॅचचा रंग आणि चित्र पलटलंय. यस राजशीत साठी 100 रुपये कॅश पे झाले विश्राम पाटील साहेबांकडनं. 3 बॉल 8 ची गरज. गोलंदाज सज्ज. महेशचा बॉल खोला टाकला होता त्यावरती मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर डॉट बॉल ची सांगता इथून पाहायला मिळते. परंतु पंच अजूनही डिसिजन पेंटिंग असणारे. काय गोलंदाजी होती, भन्नाट गोलंदाजी, वेगवान, ज्यावरती मात्र फलंदाजाने शांत उभं ठेवण्याचं काम महेश करतोय. या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार, आल्यानंतर आक्रमकतेची वेगवान गोलंदाजी, डॉट बॉलची फेअर डिलिव्हरी, अप्रतिम अविश्वसनीय गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. 2 बॉल 8 धावा. इथून मात्र या बॉलवर या मॅचचा निकाल लागेल. जरी का मोठा फटका आला तर सामना दोन्ही साइडने, परंतु डॉट बॉल आला तर मात्र जय भागेश्वर तामसे संघ मॅच मध्ये पलटी मारू शकतो. 41 धावांचा पाठलाग असताना चांगली खेळी या मॅच मध्ये राहिली. 2 बॉल 8 धावांची गरज. जरी का हा सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल 8चं समीकरण. जिथे कॅच पडला ते म्हटलं जातं कॅच टू मॅच, तिथे मात्र सामना पलटवला. अप्रतिम खेळ पाहायला मिळाले. 2 बॉल 8ची गरज. यावेळेचा बॉल मोठा फटका बॅटच्या रनर मध्ये बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. लॉंग एज षटकार आणि या षटकारानं आता मात्र दबावानं प्रेशर टाकलंय जय वागेश्वर तामसे टीम वरती. अवघ्या 1 बॉल 2 धावेची गरज. 8 धावांची गरज असताना इथून मात्र षटकार ठोकलाय अल्पेश आणि मॅच मध्ये रोमांचकता आणली. आणखी रंगत निर्माण होती. काय मॅच पाहायला मिळते. वाटा मॅच या स्पर्धेतील आजपर्यंत अशी मॅच झाली देखील नाही. 1 बॉल 2 धावेची गरज पाहिजे तेवढी
जोरदार टाळी या मॅच साठी. 1 बॉल 2 धावेची गरज. चेरवली विपक्ष जय भागेश्वर तामसई या 2 संघादरम्यान लढत असताना पाहायला मिळते. फलंदाज अल्पेशच्या बॅट मध्ये षटकार तर आलाय. महेश वरती जबाबदारी आली. 1 बॉल 2 ची गरज. यावेळचा बॉल कट केला. तिथे मात्र शतक नसताना डीप पॉइंटला एकदा वेगाने कंप्लीट झाल्या. दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, इथून सामना जिंकलाय चेरवली टीमनं आणि इथून मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय. 40 धावांचा पाठलाग